छत्रपति संभाजीनगर में वंचित बहुजन आघाड़ी ने रमाई घरकुल आवास योजना के सर्वेक्षण की सूची को लेकर सार्वजनिक करने की मांग को लेकर एनएमसी के सामने अनशन शुरू किया है। एनएमसी द्वारा उस सूची को नए एजेंसी द्वारा फिर से सर्वेक्षण करने की प्रक्रिया को लेकर विरोध किया जा रहा है। वंचित बहुजन आघाड़ी ने मांग की है कि जो सर्वेक्षण एनजीओ द्वारा पहले किया गया था उसकी सूची को बिना किसी और देरी के ऑनलाइन प्रकाशित किया जाए। इसके अलावा उन्होंने नई एजेंसी लोक शिक्षण प्रसारक मंडल द्वारा किए जा रहे सर्वेक्षण की प्रक्रिया को तत्काल रोकने की भी अपील की। गेल्या 4 ते 5 दिवसापासून आम्ही महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घरकुल यादी ऑनलाइन होण्यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत। परंतु घरकुलच्या उदासीन कारभारामुळे आणि महानगरपालिकेच्या एकंदरीत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेले 5 दिवस झाले तरी देखील आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। संबंधित कोणी अधिकारी या ठिकाणी कोणी विचारायला देखील आले नाही आणि अद्यापपर्यंत कोणाचे आमचं मागण्या काय हे विचारण्याची देखील त्यांनी या ठिकाणी तसदी घेतली नाही, दखल घेतली नाही। मागील 1.5 वर्षापासून शहरामध्ये जे सर्वे झाले होते त्या सर्वे म्हणजे स्थळ पाहणी, ज्या घरकुल लाभधारकांचे स्थळ पाहणी झाले, सर्वे झाले, अशा लोकांची यादी मागच्या 5 ते 6 महिन्यापासून घरकुल विभागामध्ये पडून आहे। परंतु ती यादी ऑनलाइन न करता काही शहरातीलच काही 1-2 माजी नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव आणून ती यादी तशीच रखडवून ठेवण्यात आलेली आहे। शहराच्या वतीने व सर्व घरकुल लाभधारकांच्या वतीने या ठिकाणी उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत आणि आमची मागणी आहे की मागील 1.5 वर्षापासून जी यादी प्रलंबित ठेवलेली आहे संबंधित यादी ही लवकरात लवकर ऑनलाइन करून देण्यात यावी। या मागणीसाठी आम्ही महानगरपालिकेच्या या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसलेलो आहोत आणि जोपर्यंत ही यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहील, असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महानगर प्रशासनाला सांगतो।